मी खूप नालायकपणा करणार आहे आता, पण तू मला माफ करशील. लग्न केलं. लग्न गाढवाचं लग्न. ज्या अभिनेत्यांना असं वाटतं की आपण जाऊन काहीतरी खूप कॉमेडी केली पाहिजे, त्याच्याशिवाय पिक्चर काही आपण वर असा आणू शकत नाही वगैरे, तर त्यांच्यासाठी हा एक चांगला धडा आहे. रेम्या डोक्याचा शब्द नाही माहिती तुला? मलाही नाही नव्हता माहिती. काय वाटतं रेम्या डोक्या? म्हण बरं. हे बघा, रेकॉर्ड केलं ना. तुझं लग्न झालंय? नाही. करायचं? हो ऑब्व्हियसली. ऑब्व्हियसली करायचंय. वाय यू वॉन्ट टू गेट मॅरिड? गौतमीने खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज याच्यामध्ये सांभाळल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने गीतलेखन केलेलं आहे. दोघींच्या बहिणींबरोबर काम करताना खूप मजा आली. तुझ्या दोघी एकमेकांच्या एक्झॅक्टली यार, दोघींच्या बहिणींबरोबर काम करताना आम्हाला खूप मजा आली. नमस्कार मित्र हो, तर सध्या आपण मनाचे श्लोक या स्टारकास्ट सोबत आहोत आणि सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. येस, तर मला प्रथम तुमच्या सर्वांकडून तुमच्या कॅरेक्टर्सबद्दल ऐकायला आवडेल. मी मनाचे श्लोक मधली मनवा. मला लग्न करायचं नाहीये, मला माझ्या पद्धतीने आयुष्य जगायचंय आणि माझ्या घरचे वेडे आहेत. ओके. मी श्लोक, जो सगळ्याच बाबतीत कन्फ्युज्ड आहे. लग्न, मैत्री, काम करायचं की नाही, आणि ह्या कन्फ्युजन मधून चाललेला त्याचा आत्ताचा काळ आहे आणि त्याचं पुढे काय होणार आहे माहित नाही. खूप कन्फ्युजन आहे ओव्हरऑल. मी तर उत्सुकच आहे लग्नाला. मी ऋषिकेश आहे या फिल्ममध्ये, उत्सुकच आहे, पण मला कोणी भाव देत नाहीये. माझं कन्फ्युजन नाही, काही नाहीये, काही करायचं नाही असं ठरलेलं पण नाही. पण तरी सुद्धा मला कोणी भाव देत नाही. मला खूप मिळतोय भाव फिल्ममध्ये. माझ्या कॅरेक्टरचं नाव अभि आहे, जो मनवाच्या प्रचंड प्रेमात आहे आणि ट्रेकर आहे, त्याची ट्रॅव्हल कंपनी आहे आणि खूप क्लॅरिटी आहे कसं आयुष्य जगायचं आहे. अँड आय विश आय वॉज लाईक हिम इन रिअल लाईफ, पण नाही आहे मी. तर जेव्हा या चित्रपटाचं कथाकथन होत होतं, म्हणजे वाचायला मिळालं, पहिला स्क्रीनिंग झालं, त्यावेळी काय होते मनात भाव हा चित्रपट करण्याच्या अगोदर? किंवा मला ही गोष्ट मुळात दिसली होती आणि आवडली होती आणि मला जेन्युइनली तुझं लग्न झालंय? नाही. करायचं? हो ऑब्व्हियसली. ऑब्व्हियसली करायचंय. वाय यू वॉन्ट टू गेट मॅरिड? कारण एक असं हवं असतं ना की एखादी लाईफ पार्टनर जी आपल्याला समजून घेईल, राईट, किंवा आपल्या सोबत असेल, आपल्या दुःखामध्ये सुखामध्ये ती सोबत असेल, राईट, यासाठी. आणि मग लग्नच करायचंय का तसं न करता राहिलं तरी चालेल? हा, ज्यासाठी लग्नच केलं पाहिजे असं काही नाहीये. बट तुला असं मनापासून लग्न करायचंय का तुला कंपॅनियनशिप इज मोर इम्पॉर्टंट? तू कधी विचार केलायस की लग्न न करणं हा ऑप्शन आहे त्यासाठी? हा, असा विचार मात्र येतोच ऑब्व्हियसली. बट बाकीच्या गोष्टी पण आहेत ना, सोशल आणि फॅमिली. म्हणजे कोण सोशली काय वाटतं तुझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी? म्हणजे असं की आपण जर विदाऊट लग्न करत असं लाईक लिव्हिंग मध्ये वगैरे सोसायटी काय म्हणेल? सोसायटी म्हणजे एक्झॅक्टली कोण येऊन तुला प्रश्न विचारेल? रिलेटिव्ह. सो रिलेटिव्ह म्हणजे सोसायटी, म्हणजे नातेवाईक म्हणतोय. सो सोसायटी नाही, नातेवाईक म्हणतोय, पण आपण बोलताना सोसायटीचा प्रेशर म्हणून बोलतो. ओके, येस, बरोबर. असंच काहीतरी आमच्या सिनेमामध्ये. यू गेटिंग माय पॉइंट? तुला कशात करिअर करायचं होतं? मला ऍक्च्युली फिल्म इंडस्ट्रीमध्येच करिअर करायचं होतं, बट सध्या मी IT मध्येही काम करतो आणि ॲज अ मीडिया पण करतो. ITत का कामाला लागलायस? रिस्पॉन्सिबिलिटी. पण तुझ्या मनात कधी असा विचार आलाय की जर का मी IT मधलं काम सोडलं आणि मी कम्प्लिटली फोकस केलं फिल्म इंडस्ट्रीवरती, तर आय माइट डू समथिंग बिगर, बेटर? येस, ऑब्व्हियसली. पण मग सोडत का नाहीयेस? तेच फायनान्शियली यू वॉन्ट टू बी मोर स्टेबल. पण व्हॉट इफ तू ते सोडलास आणि इंडस्ट्रीमध्ये आलास आणि तू जास्त पैसे कमावलेस? हा, बट सध्या ती सिच्युएशन नाही ना. अशा खूप साऱ्या गोष्टींबद्दल हा सिनेमा बोलतो. खूप साऱ्या कन्फ्युजन्स बद्दल, खूप साऱ्या चौकटींबद्दल, खूप साऱ्या चौकटी ज्या आपल्याला मनापासून मोडायच्या असतात त्याच्याबद्दल. आजच्या काळातला आपल्या लोकांचा सिनेमा, ज्या सगळ्या डिलेमामधून आपण जातो, ज्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मधून आपण जातो, वी आर ट्राइंग टू फुलफिल, वी आर ट्राइंग टू कीप एव्हरीवन हॅपी.
आणि मग आपण आपल्या मनाचा ऐकतो का, हा प्रश्न आहे या सिनेमामध्ये. ओके, खरंच खूप छान. इन अ हिलेरियस वे, बाय द वे, बिकॉज आम्हाला सगळ्यांना हसायला आणि हसवायला खूप आवडतं. खरंच मग तर सर्वांनी हा चित्रपट बघायलाच हवा. नक्की. Yes. तू मृण्मयी आणि गौतमी तुम्ही दोघीही एकत्र काम करताय, हा एक्सपिरियन्स कसा होता तुझ्यासाठी दोघी बहिणी? सुपर होता. आय थिंक बहिणीबरोबर काम करताना कोणाला नाही आवडणार. गौतमीने खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज याच्यामध्ये सांभाळल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने गीतलेखन केलेलं आहे. गीतकार म्हणून ती इंट्रोड्यूस झाली आहे या सिनेमाच्या माध्यमातून. तर गौतमीच काय, पण सगळे माझ्या घरचेच आहेत. आय थिंक ती आम्हाला पण दोघींच्या बहिणींबरोबर काम करताना खूप मजा आली. तुझ्या दोघी एकमेकांच्या एक्झॅक्टली यार, दोघींच्या बहिणींबरोबर काम करताना आम्हाला खूप मजा आली. आणि दरवेळी साथ होती त्यांची, दोघी असल्या तरी साथ होती. ओके. वा वा वा. येस. पुढचा प्रश्न माझा पुष्कर तुझ्यासाठी आहे. कॉमेडी म्हटलं की तुझं नाव येतच. याच्यामध्ये काय धमाल केलीस या चित्रपटात? या चित्रपटामध्ये धमाल म्हणजे मी ऍक्च्युली काही धमाल केलेली नाहीये. जे लेखिकेने दिग्दर्शिकेने म्हणजे मृण्मयीने जे लिहून दिलं होतं ते तसं केलेलं आहे आणि ते तसं बँग ऑन वर्क होतं. तर ज्या अभिनेत्यांना असं वाटतं की आपण जाऊन काहीतरी खूप कॉमेडी केली पाहिजे, त्याच्याशिवाय पिक्चर काही आपण वर असा आणू शकत नाही वगैरे, तर त्यांच्यासाठी हा एक चांगला धडा आहे की काही नाही, जर चांगलं लिहिलेलं असेल तर तुम्ही तेवढंच पोचवायचं असतं आणि जर अजून काही करायचं असेल तर दिग्दर्शक तुम्हाला ते सांगतो. येस. येस. तर मृण्मयी, आम्ही त्याच्यामध्ये एक रेम्या डोक्याचा हा शब्द ऐकलेला आहे, जो कोणालाही म्हणजे लवकर समजलं नाही की ते नक्की काय आहे. रेम्या डोक्याचा शब्द नाही माहिती तुला? मलाही नव्हता माहिती. काय वाटतं रेम्या डोक्या? म्हण बरं, तीनदा रेम्या म्हण. डोक्याचं म्हणजे मला असं वाटतं की रिकाम्या डोक्याचा वगैरे. हा, साधारणपणे तेच आहे की रिकाम्या डोक्याचं, पण असं कसं आहे ना, तू रिकाम्या डोक्याचा आहे, खूप सॉफ्ट. रेम्या म्हणजे काही ना असे. आणि अजून 8 शब्द एकत्र आहेत त्याच्यामध्ये. तू जसं रिकामे म्हणाला, अजून काय वाटतं तुला काय असेल? बिन डोक्याच्या. करेक्ट. आणि अजून आणि मूर्ख आहे, बावळट आहे, हा, अरे अक्कलच नाही याला आहे. सो हे एवढी वाक्य बोलण्यापेक्षा एका शब्दावर आटपून टाकायचं, रेम्या डोक्याचा. रे कसं आहे? म्हटल्यावर जो एक असा छातीपासून जसं निघतं ना, बघ ना, रे म्हटल्यानंतर ती व्हायब्रेशन पर्यंत पोहोचतात. सो रेम्या डोक्याचा. येस. तर आता तो सीन पण आम्ही बघितला की ज्यामध्ये तू हा शब्द वापरतेस आणि राहुलवर बडबड करत असतेस, त्याचं काहीच ऐकून घेत नसते आणि शेवटी तो आपला सॉरी म्हणायच्या ह्याच्यात असतो. त्या सीनमध्ये काही धमाल झाली होती का, असं बिहाइंड द सीन्स वगैरे अशी काही? तो पुणे शेड्यूलचा शेवटचा सीन होता आपला. हो. आणि अरे धमाल काय, आपल्याला सवय असते ना, मुली येऊन बोलतात आणि आपण गप्प बसायचं. सो काय ते काय काम करायला तुला किती माहिती नाही, म्हणजे यांना कधी कोणी असं येऊन बोललं? तुम्हाला असा अनुभव आहे की मुली येऊन बोलल्यात, जोर जोरात बोलल्या आणि आपण बोलायचा प्रयत्न करतोय, आपली बाजू समजवायचा प्रयत्न करतोय, पण तिने स्कोपच दिला नाही आणि आपण म्हणतो बरं सॉरी ठीक आहे. असे अनुभव आलेत का तुम्हाला दोघांना कधी? म्हणजे असा अनुभव आलाय की ऍज अ मला हा अनुभव आलेला आहे की तुला कोणतरी येऊन बोलतंय. जनरल आयुष्यात एकदम तुझ्या करायचं तुला येऊन बोलतात आणि मग आम्ही नुसतं बघतोय. तो अनुभव आलाय. अरे बिल किती रे, मला बिल किती रे. माझा पुढचा प्रश्न करण तुला आहे. आता जे तू पात्र साकारतोस या सिनेमामधलं, तू तुझ्या रिअल लाईफ सोबत किती रिलेट करतोस ते पात्र? जेवढी अभिला क्लॅरिटी आहे स्वतःच्या आयुष्याबद्दल, त्याच्याशी मी अजिबात रिलेट नाही करू शकत. नाही आहे मला क्लॅरिटी. पण येस, एक ओपन माइंडेड व्यक्ती आहे, अंडरस्टँडिंग व्यक्ती आहे, थोडा इमोशनली मॅच्युअर आहे, इमोशनली इंटेलिजंट आहे, तर मी स्वतःला मानतो आम्ही आहे. नेचर लवर आहे, ते पण थोडं सिमिलर आहे आमच्या दोघांमध्ये. अँड लग्नाबद्दल त्याचे विचार खूप ठाम आहेत, ते पण खूप सिमिलर आहे. ओके. नेक्स्ट पुष्कर, मृण्मयी सोबत काम करताना डायरेक्टर मृण्मयी आणि फ्रेंड मृण्मयी असा फरक जाणवलाय का?
एकच होतं ते, म्हणजे मैत्रीमध्ये दिग्दर्शन होतं. मग मैत्रीमध्ये ती जे काही सांगेल मला की अरे हे असं नको करू वगैरे, जरा असं कर, तसंच ते दिग्दर्शनात सांगायचे की असं नको, जरा असं कर. तर असा वेगळा एक्सपिरियन्स होता. उलट दिग्दर्शक असताना ती फ्रेंड म्हणून जितकी सेन्सिटिव्ह आहे तेवढीच सेन्सिटिव्ह होती. तिला कळत होतं की अभिनेत्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना काय सूचना दिल्या तर काय एक्झॅक्टली बाहेर येणार आहे वगैरे. त्यामुळे धमाल होती दिग्दर्शक म्हणून मैत्रिणीपेक्षा अत्यंत. आपला अनुभव वेगवेगळा आहे सगळ्यांचा. मी विचारतोय की मी ज्याच्यातून गेलोय त्याच्यातून तुम्ही पण गेलाय का? सांगितलं ना, हे बघा रेकॉर्ड केलं ना. तर मृण्मयी, अभिनेत्री म्हणून तर तू उत्तम आहेसच, पण या चित्रपटासाठी तू लेखनही करतो, दिग्दर्शनही केलेलं आहे. तर हा अनुभव कसा होता तुझ्यासाठी? मला मजा आली, मला लिहितानाच मजा आली होती. त्याच्यामुळे मला डिरेक्ट करताना, आणि ही सगळी माणसं होती रे. म्हणजे तू काय असतं, जेव्हा तुम्ही लिहिलेलं असतं आणि ते तसंच्या तसं तुम्ही पडद्यावरती बघू शकता, तर त्यामध्ये दिग्दर्शकापेक्षा सुद्धा नटाचं जास्त, म्हणजे ह्या सिनेमाच्या बाबतीमध्ये नटांचं जास्त क्रेडिट गोज टू दॅम. माझा काहीच याच्यामध्ये रोल नव्हता, कारण मला त्यांना खरंच काही सांगायचीच गरज नव्हती. त्यांना ते इतके सॉलिड आहेत सगळेजण काम करणारी मंडळी. तर मला लेखिका म्हणून फार जास्त आनंद होत होता की ते तसेच्या तसे पडद्यावरती बघायला मिळणं, की जो एक सूर असतो आपल्या डोक्यामध्ये लिहिताना किंवा एका लईमध्ये आपण लिहितो किंवा व्हॉटेवर, सो ती तशीच्या तशी जेव्हा तुम्हाला बघायला मिळते तेव्हा मग ती समेवर येते फिल्म. आणि ते माझ्यासाठी पर्सनली समेवर आलेली फिल्म आहे. आणि मी खूपच भाग्यवान समजते की ह्यातलं कोणीही नाही म्हणाला या सिनेमाला. ज्यांना मी विचारलं त्या सगळ्यांचा होकार आला. ही माझ्यासाठी खूप जमेची गोष्ट होती, कारण हे नाही म्हणाले असे तर ही फिल्म अशी दिसली नसती, झाली नसती. जे मी व्हिज्युअलाइज करत होते ते पडद्यावरती आलं नसतं. तर मी ही अपॉर्च्युनिटी घेते या सगळ्यांना थँक्यू म्हणायचे की थँक्यू, ही फिल्म तुम्ही केलीत. या थँक्स. हो नाही याला याला मुभा नव्हती नाही म्हणायची असं. तर मला राहुल कडून ना सेटवरचा एखादा धमाकेदार किस्सा ऐकायला आवडेल, जो धमाका मेमोरेबल होता. धमाका क्या किया म्हणाल तो. नाही, धमाका असं नाही, कारण बराच वेळ मनालीला आम्ही शूट करत असताना ना खूप वेळ एक तर ट्रॅव्हलिंगमध्ये पण जायचा, शूटिंगमध्ये पण जायचा आणि परत येताना पण जायचा. आणि तिकडे वातावरण इतकं सतत चेंज व्हायचं की आपला पूर्ण फोकस त्या शूटिंगवर आणि ह्याच्यावरच असायचा. धमाका छोटासा आमच्या आयुष्यातला छोटासा आनंद म्हणजे एक दिवशी सकाळपासूनच इतकं वातावरण बिघडलं होतं मनालीमध्ये की आम्हाला 11 वाजताच अंदाज आला होता की आज तर आपल्याला सुट्टी मिळणार आहे. ती नाही का अचानक शाळेत सुट्टी मिळायची. नाही, करेक्ट. हो. सो तसं, कारण खूप दिवस शूटिंग झाल्यानंतर आपल्याला अचानक शाळेत कधी कधी सुट्टी मिळायची बघ, की आज या कारणासाठी शाळा अचानक अर्धा दिवस हे करण्यात येते. तो जो आनंद होता तो आम्ही अनेक वर्षानंतर मनालीच्या शूटिंगला अनुभवला. आणि आमची प्रार्थना तेव्हा देवाने ऐकली. ही खूप स्ट्रेसमध्ये होती बिचारी, पण आम्ही इतकं मजा करत होतो की 2-2:30 वाजता असं अनाऊन्स केलं की आज शूटिंग नाही आता. इतका आनंद. फिल्म जेव्हा मिळाली तेव्हा झाला आणि त्यानंतर त्या दिवशी झाला. अच्छा. आणि फिल्म हिट होईल तेव्हा होईल. प्रार्थना करतोय आज जाऊया ना गणपतीला. तर आपण ना एक छोटासा गेम खेळतोय, त्यामध्ये ना मी तुला चित्रपटाचं नाव दाखवेन आणि तू त्यांना ऍक्ट करून दाखवायचंय. बरं, ते ओळखतील. ठीक आहे. ओके. सगळे मराठीच असतील. मनाचे श्लोक. हळद चंद्रमुखी, कुंकू असलं, मंगळसूत्र, नवरा माझा नवसा. सेकंड. ओके. धनंजय माने इथे म्हणजे अशी बनव. बघ राहुल हुशार आहे. मी खूप नालायकपणा करणार आहे आता, पण तू मला माफ करशील. यांनी लग्न केलं. लग्न गाढवाचं लग्न.
की आपलं काय आहे तुम्हाला माहिती आहे. ग्रेट ग्रेट. थँक्यू. आपण आणि film last. promote करायला आलो आणि काय हा नाही माहिती मला. हा अच्छा तू आधी जाम चालू करतोस. तो शिकारी शिकारी. मी सॉलिड काम केलं तुझ्यात असं मी सांगत होते. नट सम्राट. येस. तर मृण्मयी, असा कोणता सीन जो तुझ्या हृदयाच्या खूप जवळ झाला या संपूर्ण चित्रपटात, किंवा थोडी इमोशनल झाली असते? आय थिंक तो सीन आत्ताच आहे जिथे मी इमोशनल झाली आहे. ज्या पद्धतीने ही सगळी माणसं प्रमोशनला बाजूला उभी आहेत, किंवा ज्या पद्धतीने मी यांना ग्रँटेड घेऊ शकते, ज्या पद्धतीने मी हक्काने 4 गोष्टी करायला सांगू शकते. सो हा सिनेमातला कुठलाही सीन नाही आहे की जो सीन केल्यावर आम्ही इमोशनल वगैरे झालो, कारण सगळं खूप छान चाललं होतं. वी ऑल वेअर हॅपी. पण मी काल एका पॉईंटला इमोशनल झाले होते. मला लाभलेचा प्रयोग चालू होता आणि मी पाहिलं तुम्ही ते रील करताय आणि असं आणि तसं, पण मी नव्हते तिकडे. माझा वेगळा प्रयोग चालू होता आणि हे दे वर प्रमोटिंग द फिल्म, आणि तो पॉईंट होता की जिथे मला ते 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 मी झालं इमोशनल. म्हणजे काल मी जेन्युइनली माझं वेगळं नाटक चालू होतं आणि आय थिंक याला नशीब लागतं की एवढ्या स्ट्रॉंगली जेव्हा तुमचे ॲक्टर्स तुमच्याबरोबर उभे असतात. आणि मे हे तर आहेच आहेत, पण आता फॉर एक्झाम्पल आज आदित्य दादा आला होता. काय आमची DCP चेकिंग चाललं होतं, टेक्निकल चेकिंग चालू होतं. किंवा तू काहीही सांग मुन्ना, जिथे गरज पडेल तिथे काहीही काम सांग. हे एक बोलणं पुष्कर श्रोत्री काल बोलला होता की तुला काही लागलं तरी सांग, आम्ही ती कामं करू. तर ह्या 4 गोष्टींसाठी आजूबाजूला माणसं असणं, किंवा उदयदादा, शुभांगी मावशी म्हणेन, किंवा हे सगळेजण आहेत, ते आहेत. आणि सिनेमा त्या सिनेमाचं एक नशीब असतं, तो चांगला किती बनला याच्यावर तर चालतोच. पण मला खरंच असं वाटतं की एक पॉझिटिव्हिटी किती तुमच्या कलाकारांची लागलेली आहे त्याच्यावरती ना टोन सेट करतो तो सिनेमासाठी सुद्धा आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा. सो मी खूप लकी आहे की माझ्याबरोबर हे सगळेजण उभे आहेत. सो माझा पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्हा चौघांना अनुसरूनच आहे की तुमच्यासाठी मनाचे श्लोक हा चित्रपट एका शब्दात तुम्हाला डिस्क्राईब करायचा, काय आहे तुमच्यासाठी हा चित्रपट ॲज इन पर्सन, स्वतःचं व्यक्तिमत्व? मनाच्या जवळचा. हो, माझ्या पण मनाच्या खूप जवळचा. होलसम. प्रवाहाच्या विरुद्ध नाही म्हणता येणार, पण प्रवाह बदलणारा असं आपण म्हणूया माझ्यासाठी. किंवा मला मनापासून मनापासून जे जगावंसं वाटतंय, जे करावंसं वाटतंय, तो आहे माझ्यासाठी मनाचा शो. तर 10 ऑक्टोबरला आपला चित्रपट रिलीज होतोय. प्रेक्षकांसाठी कसं आवाहन कराल तुम्ही या चित्रपटाला? काय वेगळं आवाहन करायचं असं तर डेफिनेटली म्हणू नाही शकत की OTT वर येईपर्यंत थांबा, कारण तो नाही येणार आहे. तो खरंच नाही येणार आहे. आता आमचा सिनेमा OTT वर पुढचं वर्षभर तो कुठेही दिसणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर का मनाचे श्लोक बघायचं, हा सिनेमा बघायचा असेल तर थिएटरमध्ये येऊनच बघायला लागेल आणि तुम्ही निराश नाही होणार. आणि मी तुम्हाला माझा पत्ता देते, तुम्हाला जर का नाही आवडला तर सरळ घरी या, पण असं होणार नाही. आणि आता ट्रेलर आमचा रिलीज झाला ना, तर त्याच्या खाली लोक कमेंट्स करतायत आणि गेस करतायत की आहे असं आहे, अरे ते तसं आहे, तुम्ही हे कशाला केलं, असं कशाला केलं. तर एक सांगू का, त्या सगळ्या कमेंट्स ना तुम्ही चुकीच्या ठरतील ही आमची खात्री आहे. तसं तुम्हाला जे वाटतंय तो अजिबात तसा प्रवास होणार नाही. खूप चांगली सरप्राईजेस, खूप तुम्हाला आवडतील अशी सरप्राईजेस आहेत. आणि आत्ता जे वाटतंय ट्रेलर बघून, तसं जे तुम्हाला वाटतंय तसं नाही होणार. ते मनापासून बनवलेला चित्रपट आहे आणि मनापासून विनंती करतो की तुम्ही या थिएटर्समध्ये बघा आणि खरोखर त्याच्यानंतर तुम्ही ठरवा
की तुम्हाला काय वाटतं ते. ट्रेलर बघून खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आलेल्या आहेत. अगदी 1-2 कमेंट्स काहीतरी की हे काय केलंय वगैरे असं आलेलं आहे, त्यांचं गेसवर्क वगैरे. हो, तसं होईल. या सगळ्याची उत्तरं पण मिळतील तुम्हाला. आणि अर्थात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनोरंजन होणार आहे. हो, मला वाटतं आय एग्री विथ एव्हरीवन. खूपच एंटरटेनिंग आहे, एफर्टलेसली एंटरटेनिंग फिल्म आहे. आणि येस, आत्ताच मी परत पाहून आलो. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्ही कुठल्याही वयाच्या असाल, तर आय थिंक ते मे बी सुटतील तुमचे, का थोडी त्या बाबतीत क्लॅरिटी येईल असा हा, म्हणून मी होलसम म्हणलो. खूप गोष्टी मे बी हा चित्रपट मांडतो. अँड दॅट्स व्हॉट आय लव्ह अबाउट इट, अँड यू विल टू. तर ऑक्टोबर 10 ऑक्टोबर पूर्ण वळू शकतात त्यांनी. कोणाकोणाचा योगा सुरू आहे. आपण सिर्फ बात करेंगे 10 ऑक्टोबर. हे तुम्ही असं पण दाखवू शकता. इकडे 10 ऑक्टोबर नाही लिहिलंय. अच्छा, ओके. मनाचे श्लोक 10 ऑक्टोबर. 10 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर. हे सांगा ना. तू एकदा सांग, तुझा चॅनल आहे. हो, मी आहे माहिती. आवाहन कर. सकाळी 10 वाजून शो असतील. सकाळी 10 नंतरच्या मिळू देतो. नाही, सकाळी 10 वाजता रात्री 10चा शो, संध्याकाळचा शो. तर हा अनोखा प्रवास तुम्हाला पण बघायचा आहे. खूप मनोरंजन आहे, कॉमेडी असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील 10 ऑक्टोबरला हा चित्रपट नक्की बघायचा आहे. आता तर ट्रेलर आलाय, अभि तो पुरा पिक्चर बाकी आहे. त्यामुळे मी पण येतोय, तुम्ही पण या. नक्की भेटू आपण चित्रपटगृहात. थँक्यू. थँक्यू.